माणसाचे कर्म परत कसे फिरून येते शिकवण देणारी ही मराठी कथा नक्की वाचा. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात कर्माला किती मोठे स्थान आहे हे आपण रोजच्या जगण्यात अनुभवत असतो. आपण ज्या प्रकारची बीजे पेरतो त्याच प्रकारची फळे आपल्याला मिळतात. हे जरी आपण जाणत असलो तरी बऱ्याचदा क्षणिक राग, अहंकार, दर्प किंवा अज्ञानामुळे आपण काहीतरी असे करून बसतो ज्याची किंमत भविष्यात मोजावी लागते. आज जी कथा तुम्हाला सांगत आहे ती देखील या सत्याला अधोरेखित करणारी आहे. माणूस कसा जगतो, तो कोणाला कसे वागवतो आणि त्याच्या मनात काय भावना आहेत, हे सगळं त्याच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवतं. त्यामुळे नेहमीच चांगलेच कर्म करत राहावं हा संदेश ही कथा शांतपणे सांगून जाते. एका गावात एक वृद्ध भिकारी राहत होता. शरीराने कृश, कपड्यांनी जर्जर, पण मन मात्र शांत. तो रोज सकाळी भिक्षा मागण्यासाठी घराघरात फिरायचा. कुणी त्याला अन्न दिलं तर तो नम्रतेने स्वीकारायचा. नाही दिलं तरी तो रागावत नसे. उलट तो हसूनच पुढे जायचा आणि त्या माणसाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देत निघून जायचा. त्याच्या चेहऱ्यावर गरिबी असूनही एक विचित्र प्रकारची समाधानाची छाया असायची. गावात एक सावकार होता. थोडा अहंकारी, थोडा रुक्ष आणि धनाच्या गर्वाने भरलेला. भिकारी त्याच्या दाराशी दररोज यायचा, पण सावकाराला त्याचा चेहरा सहन होत नसे. तो भिकाऱ्याला काही देतच नसे. उलट त्याच्यावर शिवीगाळ करायचा. अनेकदा तो त्याला म्हणायचा, जा इथून, काम नाही का करत, आयुष्यभर भीकच मागून खाणार का? काही वेळा तो त्याला ढकलून द्यायचा. शब्दांच्या बरोबरीने त्याचा राग कृतीतूनही बाहेर पडायचा. भिकारी मात्र कुठलेही प्रत्युत्तर देत नसे. तो फक्त एवढंच म्हणायचा, देव तुमची सर्व पापं क्षमा करो, आणि शांतपणे पुढे जायचा. एक दिवस सावकाराचा धंदा मंदावला. सकाळपासून त्याचं मन संतापलेलं होतं. त्याच वेळी भिकारी रोजच्या सवयीप्रमाणे त्याच्या दाराशी आला. सावकाराच्या संतापाच्या भरात त्याने हाताशी आलेला दगड उचलला आणि भिकाऱ्याच्या कपाळावर फेकला. दगड नेमक्या कपाळावर लागला आणि रक्त वाहू लागलं. पण भिकारी शांत उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि हळूच म्हणाला, देव तुमच्यावर कृपा करो, आणि पुढे निघून गेला. तो प्रसंग सावकाराच्या मनात घर करून बसला. मी त्याला दगड मारला, पण तरीही त्याने मला वाईट न बोलता आशीर्वादच दिला. हे कसं शक्य आहे? हा माणूस कोण आहे? त्याच्यात एवढा संयम कुठून येतो? सावकाराच्या मनात प्रश्नांचा पसारा तयार झाला. तो सत्य जाणून घ्यायला भिकाऱ्याच्या मागेच लागला. त्या दिवशी सावकाराने एकही शब्द न बोलता भिकारी जिथे जाईल तिथे त्याच्या पावलांची पावलं टाकली. भिकारी एखाद्या घरात गेला तर कुणी त्याला भाकरी दिली. दुसऱ्या घरात कुणी त्याला शिव्या दिल्या. कुठेतरी ढकलून गेलं, कुठे दारासमोरून हुसकवून लावलं गेलं. परंतु प्रत्येक वेळी त्याच्या ओठांवर तेच वाक्य असायचं, देव तुमची पापं क्षमा करो. सावकार हा दृश्य बघत होता आणि आतून हलत होता. भिकाऱ्याच्या शब्दात द्वेष नव्हता, शाप नव्हता, फक्त करुणा होती. संध्याकाळी भिकारी गावाच्या टोकाला असलेल्या एका पडझड झालेल्या झोपडीकडे वळला. सावकार शांतपणे त्याच्या मागून गेला. झोपडीत म्हातारी स्त्री तुटकं खाटेवर पडली होती. तिने भिकाऱ्याला पाहताच उठून बसायचा प्रयत्न केला. भिकारी तिच्याजवळ बसला. त्याने भिकेच्या भांड्यात पाहिलं, फक्त अर्धी शिळी भाकरी. त्याचा चेहरा क्षणभर उतरला, पण लगेच तो शांत झाला. म्हातारी काळजीने विचारत होती, फक्त एवढंच मिळालं? आणि डोकं कसं फुटलं रे? कोण मारलं तुला? भिकारी अतिशय शांत आवाजात म्हणाला, आज कुणीच काही दिलं नाही. काहींनी शिव्या दिल्या, एकाने दगड मारला, पण ते सगळं माझ्या भूतकाळातील पापांचं फळ आहे. माझ्या नशिबावर मीच पेरलेलं आहे. विसरलीस का? आपण किती श्रीमंत होतो तेव्हा. आपल्याकडे संपत्ती होती, घर होतं, मान होता, पण आपण कधीच दानधर्म केला नाही. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आले. ती हळूच म्हणाली, हो, आठवतं. भिकारी पुढे म्हणाला, तो आंधळा भिकारी आठवतो का, ज्याची आपण रोज चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कागद द्यायचो, त्याला ढकलायचो, त्याला रस्ता विचारल्यावर उलट दिशेला पाठवायचो, त्याच्या आयुष्याशी खेळ करत होतो आपण. ते सगळं देव बघत होता. तो गरीब आंधळा माणूस फक्त एकच म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल. आज आपल्यावर तेच दिवस आले आहेत. आपण केलेलं त्याने परत पाठवले आहे. म्हातारी शांतपणे ऐकत होती. तिचं मन अपराधी झालं होतं. ती म्हणाली, आपण चूक केली, खूप मोठी चूक केली. भिकारी म्हणाला, हो, आता मी कुणाला दोष देत नाही.
मी कुणाला शाप देत नाही, कारण मला माहीत आहे की वाईट कर्माचं फळ भोगणं किती कठीण असतं. त्यामुळे कुणीतरी मला शिव्या दिल्या, मारलं, तरी मी त्याला फक्त आशीर्वाद देतो. माझ्यासारखे दिवस त्यांना येऊ नाही. ते अनवधानाने पाप करत असतात, म्हणून मी त्यांच्यासाठी चांगलीच प्रार्थना करतो. सावकार ह्या सर्व गोष्टी बाहेर उभा राहून ऐकत होता. त्याचे हृदय ढवळून निघालं होते. तो पहिल्यांदा स्वतःच्या कर्मांचा विचार करू लागला. दोन्ही वृद्धांनी ती अर्धी भाकरी वाटून खाल्ली. त्यांनी वेवाचं नाव घेतले आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी भिकारी नेहमीसारखा सावकाराच्या दाराशी गेला. पण आज काही वेगळं होतं. सावकाराच्या चेहऱ्यावर अहंकार नव्हता. त्यांनी आधीच 2 चपात्या आणि भाजी काढून ठेवलेली. तो नम्रतेने दार उघडून म्हणाला, "माफ करा बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आजपासून रोज माझ्याकडून भाजी भाकरी घ्या आणि कधी काही गरज भासली तर संकोचू नका, उपाशी राहू नका." भिकारी नेहमीप्रमाणेच हसला आणि म्हणाला, "देव तुमचं कल्याण करो," आणि शांतपणे निघून गेला. कथा इथंच संपत नाही, कारण तिचा अर्थ खूप मोठा आहे. देव शाप देत नाही, आशीर्वादही थेट देत नाही. माणसांनी केलेल्या कर्मानुसारच सगळं घडत असतं. म्हणूनच जीवनात कितीही पैसा असो किंवा गरिबी, कधीही कुणाची टिंगल करू नये, कुणाला अपमानित करू नये, कुणाच्या दुःखावर हसू नये. कारण नियती कधी कोणाला कुठे नेईल हे कधीच सांगता येत नाही. म्हणूनच मित्रांनो, चांगलेच कर्म करा, कारण कर्माचं लेखाजोखा कोणालाच चुकत नाही.